बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये पहाटेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाकडून विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाला नागपूरमध्ये सुरुवात झालेली आहे आणि विदर्भामध्ये आता येलो अलर्ट सांगण्यात आलेला आहे। काही ठिकाणी पावसाने उसंत घेतलेली आहे। कोल्हापूर सारख्या भागामध्ये जिथे संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती ओढवलेली होती, पुण्यामध्ये पूरपरिस्थिती ओढवलेली होती, या ठिकाणी आता पावसाने उसंत घेतलेली आहे। मात्र विदर्भामध्ये पाऊस पडतो आहे। नागपूरमध्ये पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हे आपल्याशी जोडले गेलेले आहे। हितेश, नागपूरमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे, नेमकं सध्या वातावरण कसं आहे तिथलं? नक्कीच. ज्यावेळी बघितलं गेलं तर शनिवारी दिवसभर पाऊस जो आहे तो रिमझिम चालू होता आणि मध्यम स्वरूपात जो आहे शनिवारी नागपूरमध्ये पाऊस सुरू होता. जी मात्र आज आपण नागपूरची परिस्थिती बघितली तर संपूर्ण विदर्भासह नागपूरला येलो अलर्ट जो आहे तो हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे। अजून सर्व जिल्ह्यात जो आहे पावसाच्या सरी राहतील असा जो अंदाज आहे तो दिलेला आहे आणि हा अंदाज जो आहे 31 जुलै पर्यंत जो आहे हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो आपल्याला सांगण्यात आलेला आहे। आणि आज जो आहे काल सारखाच म्हणजे शनिवार सारखाच जो आहे आज पाऊस जो रिमझिम आहे सकाळपासून पहाटेपासून जो आहे पाऊस नागपूरमध्ये येताना आपल्याला पाहायला जी मिळतो आहे जी जी जान्हवी। जी जी हितेश, मात्र विदर्भातल्या आपण ज्या प्रमुख नद्या म्हणतो वैनगंगा, पैनगंगा, वर्धा, या नद्यांची स्थिती सध्या काय आहे? कारण पाणी पातळी वाढल्यास धोक्याची परिस्थिती उद्भवू शकते आणि तसे प्रकार कोल्हापूर म्हणा किंवा पुण्यामध्ये झालेले आहेत। नागपूरमधली काय स्थिती आहे? नक्कीच वर्धेची नदी म्हटली त्या अंदाजाने विदर्भात ज्या नद्या आहेत त्यांची पातळी जी आहे ती अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजेच मध्यमपेक्षा अधिक जी आहे पातळी वाढल्याची आपल्याला माहिती मिळत आहे। आणि जर पाऊस जास्त म्हणजे रेड अलर्ट मध्ये जर पाऊस आला आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर सगळ्या नद्यांची जी पातळी आहे ती भरू शकते, पूरची जी संभावना आहे ती उद्भवू शकते। जी 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 धन्यवाद हितेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।